श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक ज्येष्ठ मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. स्नान, जप, तप, दान, उपवास यासोबत अत्यंत महत्त्वाचे म्हणजेच दररोज विष्णुपूजन करणे. अधिक मास सुरू होत असताना 17 मे रोजी आपल्या घरामध्ये आपल्याला विशिष्ट पूजा करायची आहे, संकल्प करायचा आहे. तसंच ही जी पूजा आहे आपण संपूर्ण अधिक मासामध्ये दररोज करा. भगवान विष्णूंची, पुरुषोत्तम भगवान यांची कृपा प्राप्त करण्यासाठी अधिक मासामध्ये रोज नित्य पूजा कशी करावी, भगवान विष्णूंना बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करावा, संपूर्ण अभिषेक मंत्रासह या व्हिडिओमध्ये मी दिला आहे. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी विष्णुपूजनाचा संकल्प कसा करावा अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये शंका नक्की विचारा, चॅनल सबस्क्राईब करा. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण रोज भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करावी. ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी या पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह अभिषेक अवश्य करा. निदान पहिल्या दिवशी तरी करा, 17 मे रोजी करा. आपण पहिल्या दिवशी विष्णुपूजनाचा संकल्प करणार आहोत, म्हणजे संपूर्ण महिनाभर यथाशक्ती जमेल तसं मी भगवान विष्णूंचं पूजन करेल असा संकल्प आपण करणार आहोत. त्यामुळं अधिक मासामध्ये आपल्याला ज्या दिवशी जमल त्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर पुढे मी जी पूजा सांगणार आहे त्या पद्धतीनं आपण विष्णुपूजन अवश्य करा. अधिक मासामध्ये आपल्याला ही पूजा कधी करायची आहे? 17 मे रोजी अधिक मास सुरू होत आहे. पहिल्या दिवशी संकल्प अवश्य करा. ज्या दिवशी आपण पूजा सुरू करणार असाल अधिक मासामध्ये संकल्प करून आपण ही पूजा सुरू करावी. संकल्प फक्त आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे. समजा आपण अधिक मासामध्ये हा व्हिडिओ उशिरा बघितला किंवा अधिक मासाच्या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपल्याला हे पूजन करणं जमलं नाही, कुठल्याही दिवशी आपण संकल्प करून उरलेले जे अधिक मासातील दिवस असतील त्यामध्ये अशा पद्धतीनं विष्णुपूजा करावी. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी 17 मे 2026 रोजी पूजा कशी करायची? शरीरानं मनानं शुचिर्भूत राहायचं, स्नान करा, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. पूजेसाठी एखादा चौरंग घ्यावा, चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, पूजेच्या जागेवरती गोमूत्र शिंपडावं. आपल्याकडे नारायणाचा फोटो असेल अवश्य मांडावा, स्वामींचा फोटो मांडावा. समजा आपल्याकडे पूजा मांडणीसाठी जागा नसेल हरकत नाही, आपण फक्त अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवून द्या. आपल्याकडे समजा मूर्ती नसेल मग आपण फोटोची पूजा करू शकता किंवा सुपारीवरती अभिषेक करू शकता. आपल्या कपाळाला कुंकू लावावं, पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावावं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्टिष्ठती सर्वदा. यानंतर नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत. हात जोडायचे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता आपण श्री विष्णुपूजनाचा संकल्प करणार आहोत. संकल्प फक्त आपल्याला पहिल्या दिवशीच करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. भगवान विष्णूंचं, श्री राधाकृष्णाचं स्मरण करावं. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्स्वत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अधिक ज्येष्ठमासे विष्णुवासरे विष्णुयोगे विष्णुकरणे यथायथं शुभकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो. आता म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थ श्री पुरुषोत्तम भगवान कृपा प्राप्त्यर्थम संपूर्ण अधिक मास प्रतिदिन श्री पुरुषोत्तम व्रतांगभूत श्री राधाकृष्ण यथाशक्ती पूजनं करिष्ये
आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हे पाणी झाडाला घालावं, तुळशीला घालू नका. हा झाला संपूर्ण अधिक मासामध्ये आपण यथाशक्ती विष्णुपूजन करणार आहोत त्याचा संकल्प. फक्त पहिल्याच दिवशी हा संकल्प आपण करावा आणि यानंतर महिनाभर फक्त रोज पुढे सांगितल्या पद्धतीनं पूजा करावी. आता आपण गणपती पूजा करायची. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महागणपतये नमः. पादयोपाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाचे आपण पाय धुतले, त्यांचे हात धुतले, त्यांना स्नान घातलं. 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. गणपती बाप्पांना त्या ठिकाणी स्थापित करावं. ओम श्री महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. कापसाची वस्त्र गणपती बाप्पांना अर्पण करा. जानवं अर्पण करावं. यज्ञोपवीतं समर्पयामि. बाप्पाला गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. आपल्या देवघरात जर शंख असेल, शंख तामणात घ्यायचा. शंखाला देखील स्नान घालावं, शंख पुसून घ्यायचा. पूजेमध्ये उजव्या हाताला किंवा देवघरामध्ये शंखाची स्थापना करा. शंखाला फक्त गंध लावायचं, फूल व्हायचं, अक्षता वाहू नका. ओम श्री शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. याच पद्धतीनं घंटेचं पूजन करायचं. घंटेला स्नान घालून घंटा स्वच्छ पुसून घ्या. डाव्या हाताला घंटेची स्थापना करायची. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री घंटादेवे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. आता आपण भगवान विष्णूंना अभिषेक करणार आहोत. आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, ही मूर्ती तामणात घ्या. समजा आपल्याकडे बाळकृष्णांची मूर्ती नसेल, त्याऐवजी सुपारी आपण घ्या. किंवा नारायणाची मूर्ती असेल, लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल, आपण तिच्यावरती अभिषेक करावा. प्रथम भगवान विष्णूंचं, राधाकृष्णाचं ध्यान करायचं. आपण त्यांना आवाहन करणार आहोत. ओम गोविंदाय विद्महे गोपीवल्लभाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. या मंत्रानं राधाकृष्णाला आपण आवाहन केलं. तामणात आपण बाळकृष्णांची जी मूर्ती घेतलेली आहे, यावरती आता अभिषेक करायचा. प्रथम अक्षता व्हायच्या, त्यांना आपण पूजेत आमंत्रित करत आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या, त्यांना आपण आसन देत आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता बाळकृष्णांच्या मूर्तीवरती 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पादयोपाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. भगवान श्रीकृष्णांचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं, मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आपण जर बाळकृष्णाची आपल्याकडे मूर्ती नसेल, त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता. स्नान घातल्यानंतर आता आपण पुरुष सुक्तानं त्यांना अभिषेक करणार आहोत. पळीभर पाणी सुपारीवरती किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि सोबत पुरुष सुक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, लावून द्या. सोबत पठण केलं तरी चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरामध्ये आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवावे. त्यावरती बाळकृष्णांना स्थापित करावं. त्यांना नवीन वस्त्र घालावीत. ओम श्री महाविष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. जानवं अर्पण करावं. यज्ञोपवीतं समर्पयामि. त्यांना गंध लावावं, चंदन लावावं, अक्षता व्हाव्यात. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. बाळकृष्णांना बुक्का लावावा, सुगंधी द्रव्य अर्पण करावीत. ओम श्री महाविष्णवे नमः. नाना परिमलद्रव्यं समर्पयामि. भगवान विष्णूंची आवडती तुलसी माता, तुळशीपत्र व्हावे. ओम श्री महाविष्णवे नमः. तुलसीपत्रं समर्पयामि.
आता धूपदीपानं त्यांना ओवाळायचं. ओम राधासहित कृष्णाय नमः धूपम दीपम च समर्पयामी. त्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. ओम राधासहित कृष्णाय नमः नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. आता जोड पानावरती एक सुपारी, बदाम, एक नाणं ठेवावं म्हणजे दक्षिणा ठेवावी. त्यावरती 2 पळी पाणी सोडावं. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. आता भगवान विष्णूंचं, भगवान पुरुषोत्तम राधाकृष्णाचं स्मरण करायचं. पुढील मंत्र म्हणायचा किंवा ऐकायचा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम राधासहित कृष्णाय नमः प्रार्थनां समर्पयामि. अनेन कृतपूजनेन ओम राधासहित कृष्णाय प्रियताम. अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर आरती करावी. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान श्रीकृष्णांची आरती, अधिक मासाची आरती म्हणावी. प्रसादाचं वाटप करावं. आता ही जी पूजा आहे, आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी अशा पद्धतीनं पूजन करणार असाल, अधिक मासाची सुरुवात होताना, त्या दिवशी अगदी याच पद्धतीनं पूजा करा. आणि पुढील प्रत्येक दिवशी अगदी अशाच पद्धतीनं आपण अभिषेक करायचा. सर्व मंत्र हेच आहेत. अगदी याच पद्धतीनं बाळकृष्णांना तामणामध्ये घेऊन स्नान घालायचं. बाळकृष्णांची मूर्ती नसेल, सुपारीवरती हे सर्व संस्कार करायचे. फक्त पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा आहे, ज्या दिवशी आपण विष्णूपूजनाला सुरुवात कराल, 17 मेच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी ज्या दिवशी आपण या संकल्पाला सुरुवात करणार असाल, त्याच दिवशी आपण संकल्प करावा. इतर दिवशी फक्त आपण अशा पद्धतीनं बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घेऊन त्यांना स्नान घालावं, त्यांना अभिषेक करावा. आपण जर अधिक मास महात्म्य या पोथीचं वाचन महिनाभर करणार असाल, अगदी याच पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी पूजन करावं. 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास आपल्या जीवनातील सर्व पापांचं क्षालन करणारा, पापातून मुक्ती देणारा, आपल्या जीवनाचा उद्धार करणारा असा हा काळ आहे. तर या काळामध्ये आपण याच पद्धतीनं भगवान विष्णूंची पूजा करा, त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्या. ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. माहिती आवडली असेल लाईक करा, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री राधा कृष्ण नमो नमः.